Hello, young learner. In this video session, we shall discuss a very interesting poem 2.6 Money by William H. Davis. So, first of all, let's have a very brief introduction of the poet William H. Davis. William H. Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in United Kingdom and United States. He became peddler and street singer in England. After several years of wandering life, he published his first volume, Souls Destroy and Other Poems. So विल्यम एच डेव्हिस हे युनायटेड किंगडममध्ये राहणारे वेल्स पोएट म्हणून ओळखले जातात, प्रामुख्याने ब्रिटिश लिटरेचरमध्ये. सुरुवातीचा त्यांच्या जीवनातला काळ जो आहे तो बराच खडतर होता. पेडलर स्ट्रीट सिंगर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अर्थार्जनासाठी, चरितार्थ चालवण्यासाठी, आणि तिथून त्यांनी हे साहित्य सगळं विकसित केलेलं आहे. तर हे विल्यम एच डेव्हिस यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन आहे. की ही प्रस्तुत कविता कशाबद्दल आहे हेही इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं सांगितलेलं आहे. की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज रनिंग आफ्टर मनी. एव्हरी इंडिव्हिज्युअल tries to earn more and more money in his or her life, and doing so individual miss to get a real test of life. Individual miss to enjoy real happiness of life, isn't it? Just we are trying to make our life more materialistic, isn't it? So that is the central idea of the poem. This idea or this thought is contextualized in the present poem. So let's read the poem stanza wise, and then we will discuss in detail. So let's have very first stanza. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. So it's very interesting that what poet says that in the very first stanza, when I had money, I didn't know what is the happiness or what is the joy. And there were so many friends who always came to knock on my door, isn't it? So when I was rich, when I had lots of money, that I had so many friends. They came to knock on my door number of times, but I didn't know the real happiness, real joy. And so I went poor. की पहिल्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो की जेव्हा माझ्याकडे पैसे होते, when I had money, आय न्यू नो जॉय, की मला खरा आनंद जीवनाचा जो काय आहे तो खरंच माहीत नव्हता जोपर्यंत माझ्याकडे पैसे होते. कारण त्यावेळेला माझ्याकडे माझ्या दरवाज्यावर म्हणजे माझ्या घरी मला भेटण्यासाठी बरेच माझे मित्र यायचे. फाल्स मेन होते, मात्र ते स्वार्थी लोक होते की ज्यांना मी मित्र म्हणायचो, आणि ते संख्येनं जास्त होते की बरेच असे असायचे की जे मला मित्र म्हणवले जात होते, की माझे मित्र म्हणवले जात होते. नॉकिंग ऑन माय डोअर, माझ्या दरवाजावर येत असायचे, माझ्याकडे येत असायचे, पण ते स्वार्थी होते, फाल्स होते, म्हणजे स्वार्थी होते. ते सेकंड स्टांजा. देन फेल्ट आय लाईक ए चाइल्ड दॅट होल्ड्स द ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो, बिकॉज ए मॅन इज डेड. I dared not speak to let this false word now. In the second stanza, what poet says that what was my condition when I was poor, like a child who holds a trumpet but could not play it, isn't it? की कशी अवस्था होती ज्यावेळेला मी श्रीमंत होतो किंवा ज्यावेळेला माझ्याकडे पैसे होते, की एका मुलासारखी की ज्याच्या हातामध्ये ट्रम्पेट दिलेला आहे, म्हणजे ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ऑल ऑफ यू नो दॅट ट्रम्पेट मीन्स ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आपण प्रामुख्याने ते वाजवण्यासाठी वापरतो. अशा प्रकारचं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एका मुलाच्या हातामध्ये दिलेला आहे,
पण त्याला वाजवता येत नाही किंवा त्याला वाजवण्याची परवानगी नाही. काय होईल त्या लहान मुलाच्या मनाची अवस्था, की एखाद्या मुलाच्या हातामध्ये ट्रम्पेट दिलेला आहे किंवा एखाद्या मुलाच्या हातामध्ये पियानो दिलेला आहे किंवा एखाद्या मुलाच्या हातामध्ये बॅट दिलेली आहे आणि त्याला बॅट खेळायची नाही म्हणून सांगितली किंवा ट्रम्पेट खेळण्यासाठी दिलेला आहे पण खेळायचं नाही किंवा चालवायचं नाही असं सांगितलं, तर काय होईल अवस्था? दॅट इज द सेम केस विथ द विल्यम एच डेव्हिस, विथ द पोएट. कवी तेच सांगतो की एखाद्या मुलाच्या हातामध्ये बॅट देऊन त्याला खेळू नको म्हटल्यानंतर काय होईल? तशीच अवस्था लेखकाची झाली होती किंवा कवीची झाली होती की पुरेसे पैसे असूनसुद्धा जीवनाचा खरा आस्वाद मात्र कवीला घेता येत नव्हता किंवा कवी घेत नव्हता. बिकॉज ए मॅन इज डेड आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्सहुड. आणि हे कटू सत्य कवी सांगतो की जगाबरोबर आता शेअर करत नाही आहे मी. एक येते लक्षामध्ये. नेक्स्ट, इन द थर्ड स्टांजा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट are ever light and how their wives do hum like bees about their work from morn till night. कवी काय सांगतोय की आय हॅव एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ थिंग्स इन माय लाईफ, being a rich man, being a poor man, and what I observed that the poor men's hurt are very much light. They are very frank, they are very loving in their nature, though their wives do hum like bees for their hard working, for their all these familiar affairs. They do hum all these things, their wives, but they are very light in their hearts. तर मी काय सांगतो की मी फार आयुष्य अनुभवलेलं आहे. आय थॉट ऑफ लाईफ, जीवनाविषयी मी खूप विचार केलेला आहे आणि मला असं जाणवलेलं आहे की गरीब लोक जे आहेत ते लाईट हर्टेड असतात. पुअर मेन्स हर्ट आर एव्हर लाईट असं म्हटलेलं आहे या स्टांजामध्ये, की लाईट हर्टेड असतात म्हणजे काय, अगदी शुद्ध भावनेचे असतात. गरीब जे लोक असतात ज्यांच्याकडे अगदी मोजकीच संपत्ती असते, पुरेसाच चरितार्थाचं साधन असते, ते मात्र लोक अतिशय फ्रँक असतात, लविंग असतात, मनाने प्रेमळ असतात, मनाने उदात्त असतात. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज. त्यांच्या घरामध्ये कुरबुर चालते. त्यांच्या पत्नी, त्यांच्या बायका ज्या असतात गरिबांच्या, थोडीशी कामाचा ओढ कामाचा थोडासा लोड असल्यामुळं त्या कुरकुर करत असतात कामाबद्दल. त्यांच्यामध्ये थोडासा आवाज किंवा दंगाधोपा थोडासा ऐकू येतो, चालतो. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टू टिल. कारण त्यांना सकाळी मॉर्न टू टिल नाईट म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गरिबांना काम करावं लागतं. त्यामुळे कामाची कुरबुर चालते, पण ते लाईट हार्टेड असतात. हे फार महत्त्वाचं कवीने सांगितलेलं आहे की ते गरीब मात्र काय असतात, अतिशय शुद्ध भावनेचे असतात, अगदी फ्रँक असतात, अगदी मुक्त मनाचे असतात. फोर्थ स्टांजा, सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन. बघा, दोन विरोधाभास इथं दाखवलेला आहे गरीब आणि श्रीमंतांचा. की काय कवी म्हणतो चौथ्या स्टांजामध्ये, वेन आय हिअर दोज पुअर वन्स लाफ, की गरिबाच्या घरामध्ये मात्र त्यांच्या मोठ्या हसण्याचा आवाज ऐकू येतो आणि त्याच वेळेला श्रीमंतांच्या घरामध्ये मात्र कोल्डली फ्राउन, निरभ्र शांतता असते. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. गरीब मात्र कधीही विचार करत नाही की आपण श्रीमंत लोकांच्याकडे पाहून तितका श्रीमंत होण्याचा गरीब कधीही विचार करत नाही. पण श्रीमंतांनी मात्र गरीब कधीतरी होऊन पाहिलं पाहिजे. ते लक्षामध्ये कवीनं काय सांगितलेलं आहे, कारण लाभ आणि कोल्ड फ्राउन याच्यामधून काय सांगितलेलं आहे, तर what kind of atmosphere is there in their family, in their life, that poor people does not have enough material prosperity, but laughter is there, isn't it? The real joy of life is there. On the contrary, in the house or in the family or in the life of rich people, there is coldly frown, that every
material things, everything is there. All the material prosperity is available for rich people. They can purchase each and everything, but they could not get the real laughter. They could not get the real happiness of life, because in each and every moment just they are thinking about material prosperity. They have mistaken life as material prosperity, and that's why the poet compare life of people, life of poor people and life of rich people in term of laughter and coldly frown in this stanza, isn't it? So poor men think I need not go up. That poor men never think to earn more and more and to have material prosperity. Just they wants to satisfy their day-to-day needs, and they enjoy real life, isn't it? They enjoy real life. They feel happy whatever they have with them. But on the contrary, rich peoples are always in state of confusion. They are always anxious in their mind, because all of you studied in the very first stanza that folk of selfish people is always around the rich people, isn't it? And that's why they don't have real joy, they don't have real happiness of life. In the last stanza, when I had money, money, oh, my many friends proved all untrue, but now I have no money. Oh, my friends are real, though very poor. So, what the poet says in the last stanza, when I had money, money, oh, my friends proved all untrue. What poet says that when I had material prosperity, when I was rich, that I had a friend, but they were untrue. All those friends were unfaithful. All those friends were selfish. But now it means that, but now in present poet does not have money. But whatever friends are around him, with him, those friends are very much real. They are light hearted, they are loving friend. की आता कवीकडं ज्यावेळेला पैसे कवीकडं होते, कवी ज्यावेळेला श्रीमंत होता, त्यावेळेला त्याचे जे मित्र होते ते मात्र अनट्रू असं म्हटलेलं आहे शेवटच्या स्टांजामध्ये. अनट्रू होते म्हणजे ते खरे मित्र नव्हते, ते स्वार्थी होते, की पैशासाठी कवीच्या सोबत होते. कवीचे पैसे पाहून ते कवीबरोबर मैत्री ते करत होते. पण आत्ता, बट नाव आय हॅव नो मनी, पण कवी काय म्हणतो, आत्ता म्हणजे वर्तमान काळामध्ये आता मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, पण आता माझे जे फ्रेंड आहेत, म्हणजे पैसे नसतानाचे जे मित्र आहेत, ते मात्र काय आहेत, आता खरंच खरे आहेत, चांगले आहेत, प्रेमळ आहेत आणि खऱ्या मैत्रीला ते पात्र आहेत. माय फ्रेंड्स आर रिअल, असं कवी सांगतो. सो इन शॉर्ट, लेट मी टेल यू what poet wants to say here. All of you know that without money we can't proceed. Isn't it that money is the need of life nowadays, isn't it? Without money we could not afford life. All these things are very true. But what the poet says that each individual is running after money to earn more and more money, material prosperity, without fixing its upper limit, isn't it? That every individual is earning more and more material prosperity and money without fixing its upper limit. That is what the poet wants to focus on, isn't it? Because after individual, when we are running after money, that we are missing the real happiness of life.
isn't it? And that's why we have untrue people around us. We have trumpet in hand but we could not play it. की घरातामध्ये पैसे आहेत पण त्याचा रिअल एन्जॉय आपण घेत नाहीत कारण आपल्याला अधिक पैसे मिळतात. वी हॅव नॉट फिक्स्ड अप्पर लिमिट ऑफ अर्निंग मनी. आपण किती मिळवावं याचं लिमिट माणसानं आता ठरवलेलं नसल्यामुळं माणूस मिळवतो आहे, त्याचा उपभोग घेत नाही किंवा त्याच्या भौतिक संपत्ती मिळवण्याच्या मागं माणूस खरा जीवनाचा आनंद घ्यायला विसरतो. कारण दुसऱ्या स्टांजामध्ये फार चांगलं उदाहरण सांगितलेलं आहे की त्या मुलाच्या हातामध्ये कवीची अवस्था काय झाली होती, प्रॉस्पेरिटीमध्ये राहत असताना, रिच म्हणून राहत असताना, की एखाद्या मुलाच्या हातामध्ये एक चांगलं इन्स्ट्रुमेंट दिले, एक वाद्य दिलेलं आहे, पण त्या मुलाला सांगितलेलं आहे की वाजवायचं नाही. अशी अवस्था कवीची झाली होती की सर्व काही संपत्ती हातामध्ये असूनसुद्धा जीवनाचा खरा उपभोग घेता येत नव्हता. कारण इतकं त्या संपत्तीमध्ये कवी गुरफटलेला होता. ते लक्षामध्ये. म्हणून इथं एक साधा जाता जाता कवीला संदेश द्यायचा आहे की वी शूड यूज मनी और वी शूड अर्न मनी ॲज मीन ऑफ लाईफ, नॉट द पर्पज ऑफ लाईफ, इजंट इट? ॲज अ मीन ऑफ लाईफ. मनी इज ओनली मीन ऑफ हॅपीनेस, वे टू हॅपीनेस. That money itself is not the real happiness of life, isn't it? So that is what the poet wants to say from the present poem. So we have to keep in mind की काय प्रस्तुत कवितेमध्ये सांगितलं की भौतिक संपत्ती मिळवत असताना माणूस हा खरा जीवनाचा आनंद घ्यायला विसरून जातो, उपभोग घ्यायला विसरून जातो. की गरीब लोक अगदी रोजच्या दैनंदिनी गोष्टी मिळवून अगदी सुखी समाधानी राहतात, लाईट हार्टेड राहतात आणि त्यांचं भावविश्वही चांगल्या पद्धतीचं असतं की त्यांच्यामध्ये एक माणुसकीचा ओलावा असतो. पण आपण भौतिक संपत्तीच्या मागं लागणारी जी लोक आहोत ते खऱ्या जीवनाचा आनंद घ्यायला, उपभोग घ्यायला विसरून जातात किंवा घेता येत नाही. आणि त्यांच्या भोवती असणारे जे लोक आहेत किंवा ज्यांना आपण मित्र म्हणतो तेही अगदी तशा पद्धतीचे स्वार्थी असतात. कारण पैशाचा स्वार्थ पाहूनच त्यांनी आपल्याशी मैत्री केलेली असते. आणि म्हणून कवी सांगतो की मनी इज मीन ऑफ लाईफ. की पैसा हे जीवनाचं अंतिम ध्येय नसून पैसा हे काय आहे तर साधन आहे जीवनाचं. जीवन अतिशय सुंदर आणि आनंदी निरोगी आयुष्य जगण्याचं ते साधन बनवलं पाहिजे आहे, ते जीवनाचं साध्य नसावं. इथे लक्षात हाच एक मौलिक संदेश प्रस्तुत कवितेमधून कवीला द्यायचा आहे. थँक्यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ.